काय सांगणार सर, आज 13 तारीख दिलेली होती जाधव साहेबांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी. आज इथं मोकळा रस्ता करून देण्यात आलेला नाही. पोलीस प्रशासन होतं, काय नेमकं प्रकरण आहे आणि कधी यांचे रस्ता मोकळा करून? दिनांक 12/3 एक पत्र काढले होते. त्या पत्रामध्ये आम्हाला रेणाखळी येथील एका रस्ता खुला करण्यासाठी आम्हाला आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे आम्ही 13 तारखेला इथे हजर झालो. परंतु त्या नोटीसमध्ये संबंधित गैरअर्जदार यांना नोटीस न दिल्यामुळे, त्यांना कोणत्याही प्रकारची इंटिमेशन प्राप्त न झाल्यामुळे एकतर्फी कारवाई करणे अडचणीचे झाले. त्यामुळे आज रोजी संबंधित दिनांक 17/3/2026 रोजी पुढील तारीख देण्यात आलेली आहे. त्या तारखेला आम्ही नियमाप्रमाणे रस्ता खुला करून देण्याची कारवाई करण्यात येईल. काल 12 मार्च 2026 रोजी गणेश जाधव यांना आपण लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलेलं होतं. पण आज ज्या कामासाठी त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलं होतं ते काम झालेलं नाही, म्हणजे त्यांचा रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही. काय सांगणार? दिनांक 12/3/2026 रोजी गणेश जाधव हे तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसले होते. त्यांना लेखी आश्वासन देऊन दिनांक 13 म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी रस्ता खुला करून देण्यात येईल असं तहसीलदार कार्यालयाकडून पत्र देण्यात आलं. परंतु त्या पत्रामध्ये प्रकरणातील जे गैरअर्जदार शेतकरी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न दिल्यानं आज ती कारवाई काही करता आली नाही. त्यामुळे सदर प्रकरणामध्ये आम्ही 17 तारखेला संबंधितांना नोटीस काढून पूर्वसूचना देऊन रस्ता पूर्णपणे मोकळा खुला करून देण्यात येईल असं लेखी पंचनामा करून दिलं आहे आणि आम्ही 17 तारखेला येऊन रस्ता खुला करून देणार आहोत. शेतकरी जाधव यांचं असं म्हणणं आहे की याच्या आधी बी असं किती वेळा आश्वासन देण्यात आलेली आहे, पण त्यांचा रस्त्याची काही प्रश्न मार्गी लागलेले नाही. बरोबर आहे. ह्या अगोदर त्यांना 2 वेळेस रस्ता खुला करण्यासाठी आदेशित केले होते. परंतु सदर गावचा मंडळाधिकारी मीच असल्यानं तहसीलदार साहेबांनी सदर प्रकरणामध्ये रस्ता खुला करू नका असं मलाही सांगितलं आणि संबंधित गणेश जाधव यांच्याही समक्ष सांगितलं. त्यामुळे ती कारवाई 2 वेळेसही स्थगित झाली. आता परत 13 तारखेला संबंधिताला कळवले नाही गैरअर्जदाराला, म्हणून 17 तारीख दिलेली आणि ती शेवटची तारीख राहील. 17 तारखेला रस्ता पूर्णपणे नियमाप्रमाणे कायदेशीररित्या जागेवर ह्या जागी येऊन खुला करून देण्यात येईल. आज नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, पोलीस प्रशासन आपल्या इथं शेत रस्ता मोकळा करून देण्यासाठी आलेले नव्हते, पण त्यांच्याकडून मोकळा वाट झाली नाही. काय वाटतं? मी गणेश बाबुराव जाधव. माझं शेतीसाठी जाण्यासाठी 444 व 449 या नंबर बांधावरून पूर्वीपासून रस्ता असलेला हा रस्ता खुला करून देण्यासाठी मी माननीय तहसीलदार साहेब यांना अर्ज केला. त्याच्यावर माझा आदेश भेटला व पुन्हा SDM साहेबाचा पण आदेश भेटला. पुन्हा पोलीस संरक्षणासाठी माझी फीस भरून घेतली, तरी पण मला रस्ता अद्याप खुला करण्यात आला नाही. व ह्याच्या अगोदर 2/1/2026 रोजी आपल्या नंबर दुऱ्यावर खुला करण्यासाठी एक पत्र दिलं तहसीलदार साहेबांनी. मंडळाधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख, पोलीस स्टेशन हे सर्व कर्मचाऱ्याला पत्र देऊन तरी पण एक बी कर्मचारी कोणता हजर राहिला नाही आणि त्या तारखेला माझं रस्ता खुला करून दिला नाही. परत साहेबाला भेटलो. परत साहेबांनी पुन्हा दुसरं पत्र काढलं 26/2/2026ला. त्या तारखेला सगळ्याला मंडळाधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख, पोलीस स्टेशन या सर्वांना पत्र काढून त्या तारखेला पण कोणी हजर राहिलं नाही. परत पुन्हा मला उपोषणची वेळ आली. मी उपोषणला बसलो. उपोषणला बसल्याच्या नंतर काल 11 तारखेला मी उपोषणला बसलो. 12 तारखेला माझं उपोषण त्यांनी लेखी आश्वासन दिलं. 12 तारखेला तुम्हाला स्पॉटवर येऊन माझं उपोषण त्यांनी सोडलं आणि 13 तारखेला त्यांनी लेखी पत्र दिलं. या पत्रामध्ये असं नमूद केलं की 444 व 449 या नंबर बांधावरून तुम्हाला 13 तारखेला तुमचा रस्ता खुला करून देण्यात येईल. तरी पण आज पोलीस संरक्षण, पुन्हा तिथून तलाठी, मंडळाधिकारी, पुन्हा नायब तहसीलदार हे सर्व इथं हजर असून तरी पण अद्यापही माझा रस्ता खुला करण्यात आला नाही. ह्या मनस्थितीने यांच्या या आज चालढकलमुळे आज माझी मनस्थिती बिघडली. आज माझ्या पत्नीचं वालाचं ऑपरेशन झालेले. ह्या जर ताणातणावाने जर बरं वाईट काही झालं हे सर्व प्रशासन, तलाठी, मंडळाधिकारी हे सर्व जबाबदार राहतील. आणि आज पुन्हा परत त्यांनी मला पुन्हा 17 तारीख दिली. या 17 तारखेला बी नाही झालं तर मी करायचं काय? 4 तारखे होऊन गेल्यात. आता ही 5वी तारीख त्यांनी मला 17 तारीख दिली. अद्याप 17 तारखेला जर कोणी आलं नाही, माझा रस्ता जर खुला करून नाही दिली तर मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या कुटुंबासहित व मी आत्मदहन करणार.